नमस्कार मंडळी, दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण इथे मस्त अशी चमचमीत छान अशी चिकन 65 ची रेसिपी बघणार आहोत। अगदी हॉटेलमध्ये जसे चिकन 65 भेटतात परफेक्ट तसे चिकन 65 आज आपण इथे बनवणार आहोत। बाहेरून मस्त असे क्रिस्पी, आतून मस्त असे सॉफ्ट आपले हे चिकन 65 इथे तयार झालेले आहेत। रेसिपी बनवायला एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे। इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले आहे। हे चिकन घेताना अर्धा इंच साइज मध्ये हे चिकन असे एकसारखे कट करून घ्यायचे आहे। इथे हड्डीचे चिकन बिलकुल घ्यायचं नाही, बोनलेस चिकनच घ्यायचं आहे। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा मी इथे काळी मिरी पावडर टाकणार आहे। काळी मिरी पावडर टाकणे खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपले जे चिकन 65 आहे त्याला मस्त असा फ्लेवर येतो। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडी कढीपत्त्याची पानं अशी बारीक चुरून टाकायची आहेत। कढीपत्त्याची पानं अशी बारीक चुरून टाकल्यामुळे आपल्या चिकन 65 ला मस्त असा कढीपत्त्याचा छान असा फ्लेवर येतो। नंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर आपण थोडासा खाण्याचा जो लाल कलर असतो तो कलर टाकणार आहोत। कलर टाकल्यामुळे आपल्या चिकन 65 ला मस्त असा लालसर असा कलर येतो आणि दिसायला इथे खूप छान असं दिसतं। सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये घट्टसर असं 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप हे मसाले आपण टाकत आहोत। सर्व मसाले टाकणार नाही। आता दही टाकल्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे अगोदर मसाले लावायचे, नंतर दही लावायचं, म्हणजे हे एक स्टेप बाय स्टेप असे मसाले छान असे आपल्या चिकनच्या पीसला लागले जातात। आता दही टाकल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे जे अद्रक लसूणची पेस्ट आहे ती चिकनच्या व्यवस्थित पीसला लागली जाते। छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्व मसाले आपल्या या चिकनच्या पीसला व्यवस्थित असे लागलेले आहेत। आता हे आपण मॅरिनेट करण्यासाठी 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचं आहे। आता 1 ते 1.5 तासानंतर मी तुम्हाला इथे झाकण काढून दाखवत आहे। चिकन आपलं छान असं व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसं 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ टाकणार आहोत। तांदळाचे पीठ आणखीन 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचे आहे। कॉर्नफ्लोअर टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे। आता नंतर हे सर्व व्यवस्थित असं या चिकनच्या पीसला कोट करून घ्यायचं आहे। म्हणजे आपले जे चिकन 65 आहे ते मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत बनतं। तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर नक्की अवश्य टाका। सर्व व्यवस्थित असं चिकनच्या पीसला हे कोट करून मी इथे घेतलेलं आहे। गॅसवर छान कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये एक चिकनचे पीस असे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत। तेल अगोदर कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे। म्हणजे चिकन आपलं व्यवस्थित आतपर्यंत शिजलं जाईल। कारण चिकन शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही, थोडीशी कमीच करायची आहे। चिकनचे एका बॅचला जेवढे पीस बसतील तेवढे पीस मी ते कढईमध्ये घातलेले आहेत। आता हे चिकनचे पीस टाकल्या तळाशी जातात। जसजसे हे तळू लागतात तसे वरती तेलावरती तरंगू लागतात। 2 ते 3 मिनिटाच्या अंतरानंतर हे चिकनचे पीस आपण पलटी करून घेणार आहोत। आणि हे चिकनचे पीस बिलकुल एकमेकांना चिटकत नाही, त्यामुळे थोडेसे जास्त जरी तुम्ही टाकले तळायला तरी चालतील। 2 ते 3 मिनिटाच्या अंतरानंतर हे चिकनचे पीस वर खाली करून दुसऱ्या साईडहूनही 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत। चिकनचे पीस तळताना गडबड बिलकुल करायची नाही। अगदी मीडियम गॅसवर हे चिकनचे पीस टोटल 6 ते 7 मिनिटं तळून घ्यायचे आहेत। म्हणजे चिकन व्यवस्थित आतपर्यंत शिजलं जातं आणि ते खाताना देखील आपल्याला कच्चं लागत नाही। टोटल 6 ते 7 मिनिटं इथे मी चिकनचे पीस तळून घेतलेले आहेत। कलरही छान असा एकदम सोनेरी ब्राऊन इथे आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता हे चिकनचे पीस मी बाहेर काढून घेणार आहे। अशाच प्रकारे जे बाकीचे जे राहिलेले पीस आहेत ते मी तळून घेते। दुसऱ्या बॅचला मी थोडेसे जास्त पीस टाकलेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकताय बिलकुल हे पीस आपले चिकनचे एकमेकाला चिटकत नाहीत। 2 ते 3 मिनिटाच्या नंतर एका साईडहून पलटी करून दुसऱ्या साईडहून छान तळून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडहून 6 ते 7 मिनिटं हे पीस मी तळून घेतलेले आहेत। आता इथे आपली ही रेसिपी पूर्ण होत नाही, पुढे काय करायचं ते मी सांगणार आहे।
तर पुढे इथं पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक 4 ते 5 हिरव्या मिरच्याच्या स्लाइड करून टाकायच्या आहेत। बारीक चॉप केलेला लसूण टाकणार आहे। एक 5 ते 6 पानं कढीपत्त्याची टाकणार आहे आणि 1 मिनिट मीडियम गॅसवर छान असं एक खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण थोडासा मस्त असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे आपण फ्राय करून घेणार आहोत। नंतर याच्यामध्ये जे चिकनचे पीस तळलेले होते ते पीस टाकून द्यायचे आहेत आणि व्यवस्थित हे छान असं याच्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत। म्हणजे जो लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकलेली असते त्याचे फ्लेवर मस्त आपले जे चिकनचे पीस आहेत त्यांना लागला जातो आणि खाताना हे चिकनचे पीस खूप छान असे टेस्टी लागतात। छान असं गॅसची फ्लेम थोडीशी तेज करून हे परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट। जास्त परतायचं नाही, फक्त 1-2 मिनिटच हे परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं मी परतून घेतलेला आहे हे। आता गॅस बंद करून देणार आहे। मस्त असे आपले चिकन 65 इथे तयार झालेला आहे। लहान मुले असो किंवा मोठे लोक असो अगदी आवडीने खातील इतकी मस्त अशी आपली टेस्टी आजची रेसिपी बनलेली आहे। बाहेरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट असे हे आपले चिकनचे पीस इथे तयार आहेत आणि हे मस्त टेस्टी लागतं। बाहेर हॉटेलमध्ये भेटतं त्याच्यापेक्षा देखील मस्त असे आपले चिकन 65 इथे बनलेला आहे। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।